नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून आजपासून आपण इंग्लिश लँग्वेजची तयारी करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे एरर डिटेक्शन. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, एरर डिटेक्शन किंवा याला स्पॉटिंग द एरर्स असे सुद्धा म्हणतात. स्पॉटिंग द एरर्स किंवा एरर डिटेक्शन या भागामध्ये एक वाक्य दिले जाते आणि त्या वाक्याची 3 भागामध्ये साधारणपणे फोड केलेली असते. या 3 भागांपैकी ज्या भागामध्ये एरर आहे त्या क्रमांकाचा भाग म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर असते. जर वाक्यामध्ये कोणताही एरर नसेल, म्हणजे प्रत्येक वेळी त्या वाक्यामध्ये एरर असेलच असं नाही, जर एखाद्या वेळी कोणताही एरर नसेल तर चौथा पर्याय नो एरर म्हणून असतो. त्यावेळी विद्यार्थ्याला तो पर्याय सिलेक्ट करायचा असतो. एरर हे आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, वर्ब, नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट इत्यादीशी संबंधित असू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा असू शकतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पंक्च्युएशनशी संबंधित एरर हे या ठिकाणी आपल्याला शोधायचे नाही आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे का, एखाद्या ठिकाणी फुल स्टॉप दिलेला आहे का, हे आपल्याला पाहायचं नाही आहे. एरर हा कशाशी संबंधित असू शकतो, तर तो आर्टिकलशी असू शकतो, प्रिपोजिशनशी असू शकतो, टेन्स किंवा वर्ब असेल, नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडवर्ब असेल, अशांशी एरर हा संबंधित असू शकतो. कधीकधी त्या भागामध्ये अप्रासंगिक आणि अनावश्यक शब्द आलेले असतात. म्हणजे बराच वेळा त्या वाक्यामध्ये असे काही शब्द असतात ज्याची त्या वाक्यामध्ये आवश्यकता नसते आणि जर तसा शब्द आलेला असेल तर तो त्या वाक्यातील एरर असतो. या पुढील भागामध्ये आपण काही उदाहरणं घेणार आहोत आणि त्याच्या मदतीनं एरर कशा पद्धतीनं शोधायची हे पाहणार आहोत. आता आपण पाहूया की एरर डिटेक्शन किंवा स्पॉटिंग द एरर याच्यामध्ये प्रश्न हा कशा पद्धतीनं विचारलेला असतो. तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीनं विचारलेला असतो. रीड ईच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स. The letter of that part is the answer. If there is no error, the answer is D. Ignore the errors of punctuation if any. म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो बराच वेळा प्रश्नामध्ये की पंक्च्युएशन एरर जर असेल तर तो निग्लेक्ट करा, त्याला दुर्लक्षित करा. तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, आता आपण जाऊया प्रश्न हे कशा पद्धतीने असतात आणि त्याचेतील एरर हे कसे शोधायचे हे समजून घेण्यासाठी, आणि याच्यासाठी मग आजच्या भागामध्ये आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, पहिलं एक्झाम्पल आहे, आय एन्जॉयड ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. आता या वाक्याची 3 भागांमध्ये फोड केलेले आहे आणि ते 3 भाग म्हणजे पर्यायामध्ये दिलेले आहेत. ए आहे आय एन्जॉयड, बी आहे ड्युरिंग माय स्टे, सी आहे इन इंग्लंड आणि डी आहे नो एरर. म्हणजे आय एन्जॉयडमध्ये एरर असेल तर पर्याय ए हे उत्तर असेल. ड्युरिंग माय स्टे याच्यामध्ये एरर असेल तर बी उत्तर असेल. इन इंग्लंड हे उत्तर असेल तर पर्याय सी, याच्यामध्ये एरर असेल तर पर्याय सी बरोबर असेल. किंवा पूर्णतः वाक्य जर बरोबर असेल, कोणतंही त्याच्यामध्ये एरर नसेल तर त्यावेळी डी ऑप्शन हे बरोबर असेल. तर या वाक्यामध्ये आता एरर काय आहे, तर एरर हा जो आहे हा ऑप्शन एमध्ये आहे, म्हणजे आय एन्जॉयडमध्ये आहे. आता हा एरर काय आहे, तर हे वाक्य कसं असायला पाहिजे, हे वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे, आय एन्जॉयड मायसेल्फ, आय एन्जॉयड मायसेल्फ ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. कशामुळे इथं मायसेल्फ हा शब्द असायला पाहिजे, तर त्याच्यासाठीचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं आहे
सम वर्ब्स सच ॲज एन्जॉय, ॲप्लाय, रिझाईन, ॲक्वाईट, एक्झर्ट, अवेल, प्राईड अशा पद्धतीचे वेन यूज्ड ॲज ए ट्रान्झिटिव्ह म्हणजेच सकर्मक वर्ब्स ऑलवेज टेक अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आफ्टर देम. म्हणजे काही वर्ब्स जसे की एन्जॉय असतील, ॲप्लाय असेल, रिझाईन असेल असे जे वर्ब्स आहेत हे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणून याचा वापर केलेला जातो, म्हणजे सकर्मक क्रियापद. आणि ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचे वर्ब्स असतात त्यावेळी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे त्याचा वापर हा त्या वर्ब्सच्या नंतर, ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी बरोबर वाक्य काय असायला पाहिजे? आय एन्जॉयड माय सेल्फ ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. दुसरा एक्झाम्पल आहे द क्लोथ्स वेअर नीटली हँग्ड ऑन द क्लोथ लाईन. या ठिकाणी 3 भागामध्ये या वाक्याची फोड केलेली आहे आणि ते 3 भाग या ठिकाणी पर्याय ए, बी आणि सी मध्ये दिलेले आहेत आणि पर्याय डी जो आहे तो नो एरर आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो नीटली हँग्डमध्ये आहे. काय आहे तर वाक्य काय असायला पाहिजे? तर वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे द क्लोथ्स वेअर नीटली हंग ऑन द क्लोथ लाईन. हँग्ड हा चुकीचा वर्ड आहे. कशामुळे चुकीचा वर्ड आहे? तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की हँग्ड इज यूज्ड फॉर लिव्हिंग थिंग. हँग्ड ज्याचा मराठी अर्थ होतो फाशी देणे, तर हा जो आहे तो कोणत्याही जिवंत गोष्टीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आणि हंग HUNG हा जो शब्द आहे तो इतर ऑब्जेक्टसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आता क्लोथ ही काही जिवंत वस्तू नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हँग्ड हा जो शब्द त्याच्यासाठी किंवा हे जे वर्ब या ठिकाणी यूज केलेला आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी यायला पाहिजे हंग HUNG. म्हणजे बरोबर वाक्य काय असेल? द क्लोथ्स वेअर नीटली हंग ऑन द क्लोथ लाईन. पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये वाक्य दिलेलं आहे द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वेअर किल्ड इन द फील्ड. याचे 3 भागामध्ये फोड केलेले आहे. द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वेअर किल्ड इन द फील्ड आणि नो एरर. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो वेअर किल्ड इन द फील्ड या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी वाक्य काय असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी वॉज किल्ड इन द फील्ड. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड इन द फील्ड. आता या ठिकाणी वेअर नसायला पाहिजे, वॉज असायला पाहिजे. कशामुळे वॉज असायला पाहिजे याचं स्पष्टीकरण आहे वेन ॲज वेल ॲज अलॉंग विथ, टुगेदर विथ, नो लेस दॅन, इन ॲडिशन टू, जॉईन 2 सब्जेक्ट्स द वर्ब विल बी अकॉर्डिंग टू द फर्स्ट ऑब्जेक्ट. म्हणजेच काही शब्द आहेत ॲज वेल ॲज असेल, अलॉंग विथ असेल, टुगेदर विथ असेल किंवा नो लेस दॅन किंवा इन ॲडिशन टू अशा पद्धतीच्या शब्दांनी 2 सब्जेक्ट्स म्हणजे 2 कर्ते जर जॉईन केलेले असतील तर त्यावेळी वर्ब म्हणजे क्रियापद जे आहे ते पहिल्या सब्जेक्टला अनुसरून असते. म्हणजे पहिला कर्ता जो आहे त्याला अनुसरून असते. म्हणजेच या ठिकाणी पहा द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स. मेजर हा जो आहे हा सिंगल पर्सन आहे. सोल्जर्स हे मात्र प्लुरल फॉर्ममध्ये आहेत. मेजर हा सिंग्युलर आहे, सोल्जर्स हे प्लुरल आहेत. याचाच अर्थ हे दोन्ही कसे जॉईन केलेले आहेत? अलॉंग विथ या शब्दानं. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं 2 सब्जेक्ट हे अशा काही शब्दांनी जॉईन केलेले असतात त्यावेळी वर्ब हे पहिल्या सब्जेक्टला अनुसरून असते. मेजर हा जो आहे हा सिंग्युलर किंवा सिंगल पर्सन आहे, त्यामुळे त्याला अनुसरून वर्ब हे असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे वॉज. म्हणून वाक्य असायला पाहिजे द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड इन द फील्ड. पुढचं एक्झाम्पल आहे,
याच्यामध्ये वाक्य आहे आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज मोर प्रिफरेबल दॅन मनी. आता याच्यामध्ये 3 भागांमध्ये वाक्याची फोड केलेली आहे. आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज मोर प्रिफरेबल दॅन मनी आणि चौथा म्हणजे नो एरर. या ठिकाणी जो एरर आहे तो एरर ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे मोर प्रिफरेबल दॅन मनी या ठिकाणी आहे. एरर काय आहे? तर एरर आहे ते वाक्य कसं असायला पाहिजे? प्रिफरेबल टू मनी. म्हणजे पूर्ण वाक्य कशा पद्धतीनं होईल? आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज प्रिफरेबल टू मनी अशा पद्धतीनं. त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. प्रिफरेबल इज अ वर्ड इंडिकेटिंग कंपॅरेटिव्ह सेन्स अँड हेन्स मोर इज सुपरफ्लुअस म्हणजेच अनावश्यक. सेकंडली प्रिफर इज फॉलोड बाय टू. म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की प्रिफरेबल हा जो शब्द आहे तो स्वतःच एक कंपॅरेटिव्ह सेन्स त्या ठिकाणी दर्शवितो आणि त्यामुळे मोर शब्द जो आहे तो अनावश्यक आहे. आणि प्रिफरच्या पुढे ऑलवेज इट इज फॉलोड बाय द वर्ड टू, म्हणजे प्रिफरच्या नंतर टू हा शब्द येतोच. म्हणून वाक्य असेल आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज प्रिफरेबल टू मनी अशा पद्धतीनं हे वाक्य असेल. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये वाक्य आहे आय शॅल रिंग हिम टुमारो इन द आफ्टरनून. यामध्ये वाक्याची फोड 3 पर्यायामध्ये दिलेली आहे. आय शॅल रिंग हिम टुमारो इन द आफ्टरनून आणि डी पर्याय आहे नो एरर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो आहे रिंग हिम टुमारोमध्ये. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी रिंग हिम अप टुमारो. रिंग हिम अप हा वाक्यप्रचार आहे, फ्रेज आहे, ज्याचा अर्थ होतो त्याला फोन करा. म्हणजे आय शॅल रिंग हिम अप टुमारो इन द आफ्टरनून. मी त्याला उद्या दुपारी फोन करेन. रिंग हिम अप हा जो शब्द आहे, रिंग हिमच्या जागी हर असू शकतं आणि त्याच्या पुढे अप हा शब्द कंपल्सरी यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण वाक्य असेल आय शॅल रिंग हिम अप टुमारो इन द आफ्टरनून. आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, इन दिस वे न्यूक्लिअर फिजन और स्प्लिटिंग ऑफ द ॲटम हॅव बीन अचिव्ड. आता या ठिकाणी जर वाक्य व्यवस्थित पाहिलं तर 2 सब्जेक्ट आहेत, न्यूक्लिअर फिजन आणि स्प्लिटिंग ऑफ द ॲटम. हे दोन्ही सब्जेक्ट और या शब्दानं जोडलेले आहेत. मग या ठिकाणी एरर कुठे आहे? तर तो एरर जो आहे हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन सी मध्ये, म्हणजे हॅव बीन अचिव्डमध्ये. काय एरर आहे? तर हे सेंटेन्स काय असायला पाहिजे? तर हॅवच्या जागी हॅज असायला पाहिजे. हॅज बीन अचिव्ड. याचं स्पष्टीकरण जे आहे ते अशा पद्धतीनं आहे, वेन 2 सब्जेक्ट्स आर जॉईंड बाय ऑर इट इज ट्रीटेड ॲज ए सिंग्युलर. म्हणजे 2 सब्जेक्ट जे आहेत ते ऑर या शब्दानं जर जोडलेले असतील तर त्यावेळी त्याला सिंग्युलर म्हणून ट्रीट केलं जातं. आणि सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी हॅव येणार नाही, हॅज येईल. म्हणून या ठिकाणी वाक्य जे आहे ते अशा पद्धतीनं असेल, इन दिस वे न्यूक्लिअर फिजन और द स्प्लिटिंग ऑफ द ॲटम हॅज बीन अचिव्ड. पुढचा प्रश्न आहे, जोहन्स सॅलरी इज मच लार्जर दॅन टॉम. म्हणजे याचा मराठी अर्थ सरळ होतो की जोहनची पगार जी आहे ती टॉमपेक्षा खूप जास्त आहे. तर या ठिकाणी जो एरर आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे दॅन टॉम याच्यामध्ये तो एरर आहे. एरर काय आहे? तर या ठिकाणी दॅन टॉमच्या जागी दॅन दॅट ऑफ टॉम असं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्य काय असायला पाहिजे? जोहन्स सॅलरी इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ टॉम. म्हणजे जोहनची पगार ही टॉमच्या पगारीपेक्षा खूप जास्त आहे. टॉमच्या पगारीपेक्षा म्हणजे दॅट ऑफ टॉम म्हणजे टॉमच्या पगारीपेक्षा. म्हणजे या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन काय देता येईल की जे कंपॅरिझन आहे ते जोहन आणि टॉम याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे दॅन दॅट ऑफ हे जे आहे ते यायला पाहिजे.
आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. वाक्य दिलेलं आहे, रमेश हेल्प्ड नॉट ओनली मी बट ऑल्सो माय ब्रदर वेन ही वॉज इन नीड. आता या वाक्यामध्ये जर पाहिलं तर तसा कोणताही एरर वाक्यामध्ये दिसत नाही. नॉट ओनली आहे, बट ऑल्सो त्याच्या पुढे आहे. या ठिकाणी इथं नॉट ओनली आहे, बट ऑल्सो आहे. तर त्याच्यामुळं या वाक्यामध्ये कोणताही एरर दिसत नाही, म्हणून ऑप्शन डी हे येथे बरोबर आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नो एरर. पुढचा प्रश्न आहे, आय नायदर हॅव विजिटेड ऑर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. आता आपल्याला ग्रामरमध्ये माहिती आहे मित्रांनो की नायदर जेव्हा असतं तेव्हा पुढे नॉर हे कंपल्सरी येतं. पण या ठिकाणी जर वाक्यामध्ये पाहिलं तर इथं नायदर आहे, इथं मात्र ऑर आहे. म्हणजे एरर हा इथं आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर तो आहे पर्याय बी मध्ये, विजिटेड ऑर इंटेंड. याचा अर्थ या ठिकाणी ऑरच्या जागी नॉर असायला पाहिजे होतं. म्हणजे आय नायदर हॅव विजिटेड नॉर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. आणि वाक्य असायला पाहिजे विजिटेड नॉर इंटेंड. ऑप्शन बी जो आहे तो कसा असायला पाहिजे, विजिटेड नॉर इंटेंड. म्हणजे याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं आहे, नॉर इज यूज्ड आफ्टर नायदर. नायदरच्या नंतर नॉर हे वापरले जाते. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, आय नायदर हॅव विजिटेड नॉर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. आता पुढचा प्रश्न आहे, वाक्य आहे, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपिरियर दॅन दॅट एम्प्लॉईड इन द पास्ट. 3 विभागांमध्ये या वाक्याची फोड केलेली आहे. ते 3 विभाग 3 ऑप्शनमध्ये दिलेले आहेत आणि पर्याय डी जो आहे तो नो एरर म्हणून दिलेला आहे. आता या ठिकाणी वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर दॅन. या ठिकाणी सुपेरियरच्या नंतर दॅन येत नाही, टू हे येतं. म्हणजे या ठिकाणी सुपेरियरच्या नंतर दॅनच्या जागी टू यायला पाहिजे. त्याच्यानंतर वाक्य व्यवस्थित वाचलं तर अजून लक्षात येईल की मॉडर्न फिल्म टेक्निक्स आहे, म्हणजे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. म्हणून दॅन दॅट जे आहे दॅटच्या जागी या ठिकाणी यायला पाहिजे दोज. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर टू दोज एम्प्लॉईड इन द पास्ट. म्हणजे एरर जो आहे तो सुपेरियर दॅन दॅट याच्यामध्ये आहे. म्हणजे इथं असायला पाहिजे सुपेरियर टू दोज. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे, एरर ऑप्शन बी मध्ये आहे. वाक्य कसं असायला पाहिजे, तर ऑप्शन बी असायला पाहिजे फार सुपेरियर टू दोज. आणि याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी दिलेलं आहे, पण या ठिकाणी दिलेलं आहे सुपेरियर इज फॉलोड बाय टू. सुपेरियरच्या नंतर टू हा शब्द येतो आणि त्यानंतर टेक्निक्स इज अ सब्जेक्ट प्लुरल. टेक्निक्स जो आहे हा अनेक वचनी सब्जेक्ट आहे. अँड हेन्स द प्रोनाऊन फॉर इट मस्ट बी प्लुरल. तर याच्यासाठीचं प्रोनाऊन जे आहे म्हणजे दॅट असेल, दिस असेल, दोज असेल, दीज असेल, हे जे आहे हे कसं असलं पाहिजे, प्लुरल. म्हणजे दॅटसाठीचं प्रोनाऊन जे आहे प्लुरल फॉर्ममधलं ते दोज असायला पाहिजे. म्हणजे काय, हेन्स दोज इन प्लेस ऑफ दॅट. सो द सेंटेन्स शुड बी मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर टू दोज एम्प्लॉईड इन द पास्ट. आता मित्रांनो पुढचं वाक्य आहे किंवा पुढचा प्रश्न आहे, मोर दॅन 2 बॉईज वेअर प्रेझेंट इन द क्लास. 3 भागामध्ये वाक्याची फोड केलेली आहे. मोर दॅन 2 बॉईज वेअर प्रेझेंट इन द क्लास आणि शेवटचा पर्याय आहे नो एरर. आता वाक्य जर व्यवस्थित पाहिलं, मोर दॅन, मोरच्या पुढे दॅन आहे, 2 बॉईज प्लुरल आहे, प्लुरल असल्यामुळे वर्ब जे आहे ते वेअर वापरलेलं आहे, प्रेझेंट इन द क्लास. जर वाक्य व्यवस्थित पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा एरर वाक्यामध्ये दिसत नाही आणि त्यामुळेच पर्याय डी हा येथे बरोबर आहे, नो एरर. म्हणजे वाक्यामध्ये कोणताही एरर नाही. आता पुढचा प्रश्न आहे, मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड इट करेक्ट.
मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड इट करेक्ट. आता वाक्य जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये लक्षात येईल की मोर दॅन वन पर्सन म्हणजे मोर दॅन 1 पर्सन जो आहे तो सिंग्युलर फॉर्म आहे हे लक्षात घ्या. इट इज नॉट प्लुरल. आणि सिंग्युलर जर असेल तर हॅव येणार नाही, त्या ठिकाणी येईल हॅज. म्हणून या ठिकाणी मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड याच्यामध्ये एरर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बी मध्ये एरर आहे. वाक्य काय असायला पाहिजे? 1 पर्सन हॅज. याचं स्पष्टीकरण मोर दॅन 1 इज सिंग्युलर. मोर दॅन 1 जे आहे हे सिंग्युलर आहे आणि त्यामुळे सिंग्युलर असेल तर हॅव येणार नाही, हॅज येईल. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? मोर दॅन 1 पर्सन हॅज फाउंड इट करेक्ट. आता पुढचा प्रश्न आहे, सेंटेन्स आहे ओनली 3/4 ऑफ द वर्क आर कम्प्लिटेड अँड वी आर लेफ्ट विथ नो टाईम. 3 भागामध्ये फोड करून चौथा जो 3 भागामध्ये वाक्याची फोड केलेली आहे आणि 3 ऑप्शनमध्ये ए बी सीमध्ये आहे आणि डी ऑप्शन नो एरर म्हणून दिलेलं आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल ओनली 3/4 ऑफ द वर्क आर हे वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर सब्जेक्ट जर आपण पाहिला 3/4 हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. 3 आणि 4च्या मध्ये डॅश आहे म्हणजे हा सिंग्युलर पद्धतीचा सब्जेक्ट आहे, एकवचनी. आणि हे जर एकवचनी असेल तर इथं इज असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो ऑप्शन बी मध्ये आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. सो सेंटेन्स कसं असायला पाहिजे? सेंटेन्स शुड बी द वर्क इज कम्प्लिटेड. एक्सप्लेनेशन आहे 3/4 मेक 1 युनिट अँड हेन्स इट इज सिंग्युलर. 3/4 जे आहे हे एक युनिट बनतं किंवा सिंगल युनिटमध्ये ते बनलेलं आहे आणि त्यामुळेच ते सिंग्युलर आहे आणि त्यामुळे इज हे त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असलं पाहिजे? ओनली 3/4 ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड अँड वी आर लेफ्ट विथ नो टाईम. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी वाक्य आहे अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आर कमिंग अप इन आवर टाउन. वाक्य व्यवस्थित पहा. अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस, सब्जेक्ट काय आहे? तर सब्जेक्ट हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे, अनेकवचनी आहे. अनेकवचनी असेल तर वर्ब जो आहे अनेकवचनी असला पाहिजे, प्लुरल फॉर्ममध्ये असला पाहिजे, म्हणजे आर असलं पाहिजे. तर त्यामुळे वाक्यामध्ये कोणताही बदल या ठिकाणी किंवा एरर दिसत नाही आहे. अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आर कमिंग अप इन आवर टाउन. सो देअर इज नो एनी एरर इन दिस सेंटेन्स. सो दॅट्स वाय द ऑप्शन विल बी ऑप्शन डी, नो एरर. पुढचा प्रश्न आहे इन समर डेज आर वॉर्म दॅन नाईट्स. 3 भागामध्ये फोड केलेली आहे. 3 ऑप्शनमध्ये ती फोड टाकलेली आहे आणि डी ऑप्शन जो आहे तो नो एरर आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल आपल्या इन समर डेज आर वॉर्म दॅन नाईट्स. दॅन केव्हा वापरलं जातं? तर दॅन हा शब्द जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे, आपल्याला 3 डिग्री माहिती आहेत, पॉझिटिव्ह डिग्री किंवा असर्टिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन हा शब्द जनरली येतो आणि दॅन इथं आलेला आहे याचाच अर्थ हे वॉर्म जे आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असलं पाहिजे, म्हणजे वॉर्मर असायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? इन समर डेज आर वॉर्मर दॅन नाईट्स. म्हणजे एरर कुठे आहे? तर ज्या ठिकाणी वॉर्म ज्या ऑप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन सी हे बरोबर आहे. एरर जो आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे. वाक्य काय असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी वॉर्मर दॅन नाईट्स. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे मी आत्ताच सांगितलं. हिअर द सेंटेन्स इज इन द कंपॅरेटिव्ह डिग्री अँड thus
वॉर्मर इज ॲप्रोप्रिएट. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. आता या ठिकाणी 3000 प्लुरल दिलेला आहे, नंबर जो आहे 3000 असं म्हटलेलं आहे. रुपीज हे जे नाऊन आहे हे सुद्धा प्लुरल फॉर्ममध्ये आहे. वाक्य व्यवस्थित पाहिल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं आहे. आणि याच्यावरून असं लक्षात येतं आहे की जेव्हा नाऊन जे आहे, काही नाऊन्स असे आहेत ज्याच्यानं आपण मेजरमेंट करतो, म्हणजे लेंथ असेल, वेट असेल, मनी असतील, हे मेजर करतो. जर असे नाऊन्स जर असतील आणि त्या नाऊनच्या अगोदर जर नंबर आलेला असेल तर तो नंबर हा सिंग्युलर फॉर्ममध्येच घ्यायचा असतो. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे हे खरं, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. रुपीज हा प्लुरल फॉर्ममध्ये आलेला नाऊन आहे, त्याच्या अगोदर नंबर आहे, न्यूमरल आहे. तो रुपीज प्लुरल फॉर्ममध्ये असल्यामुळे नंबर जो आहे तो सिंग्युलर फॉर्ममध्ये असायला पाहिजे. म्हणजे एरर जो आहे तो 3000 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन बी मध्ये. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. ऑप्शन बी असायला काय, ऑप्शन बी काय असायला पाहिजे, 3000. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. देअर आर सम नाउन्स दॅट इंडिकेट लेंथ, मेजर, मनी, वेट और नंबर. म्हणजे काही नाउन्स असे आहेत जे दर्शवितात, काय दर्शवितात, लेंथ, मेजर, मनी, वेट किंवा नंबर. वेन दे आर प्रेसिडेड बाय न्यूमरल, म्हणजे त्यांच्या अगोदर जर नंबर येत असेल तर दे रिमेन अनचेंज्ड इन द फॉर्म, तर त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे ते सिंग्युलर फॉर्ममध्येच राहतात. उदाहरण आहेत फूट, मीटर, पेअर, स्कोअर, डझन, हेड, इयर, 100, 1000, मिलियन. म्हणजे याच्यानंतर वरचे जे नाउन्स आहेत म्हणजे लेंथ, मेजर, मनी, वेट हे जर दिलेले असतील तर त्यावेळी या न्यूमरलमध्ये कोणताही बदल होत नाही. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, द 3 लास्ट चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. आता हे जर वाक्य व्यवस्थित वाचतानाच आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. द 3 लास्ट चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. याच्या जागी वाक्य कसं व्यवस्थित वाटेल पहा. द लास्ट 3 चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. लास्ट अगोदर आणि 3 नंतर, ऑर्डिनल अगोदर आणि न्यूमरल नंतर, असं जर असेल तर आपल्याला वाक्यसुद्धा वाचताना व्यवस्थित वाटतं. म्हणजे या ठिकाणी एरर कुठे आहे तर तो आहे 3 लास्ट ज्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए इज राईट वन. एरर त्या ठिकाणी आहे. सो द सेंटेन्स शुड बी द लास्ट 3 चॅप्टर्स. पूर्ण वाक्य कसं असेल, द लास्ट 3 चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. व्हॉट द एक्सप्लेनेशन ऑफ दिस सेंटेन्स अबाउट द एरर इज ऑर्डिनल विल कम बिफोर न्यूमरल. ऑर्डिनल जे आहे ते न्यूमरलच्या अगोदर येईल. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न. वाक्य आहे, दे अपॉइंटेड हिम ॲज अ मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. आता या वाक्याकडे व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं. दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. ॲज ए आवश्यकता नाही त्या ठिकाणी, अनावश्यक असा शब्द आहे तो. दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. म्हणजे एरर आहे ऑप्शन बी मध्ये. ॲज ए इट इज सुपरफ्लुअस, अनावश्यक शब्द आहे तो. सो सेंटेन्स शुड बी सिम्पली मॅनेजर. ऑप्शन बी फक्त मॅनेजर असायला पाहिजे. पूर्ण वाक्य कसं असलं पाहिजे, दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इंग्लिश लँग्वेज या विषयाला आजच्या भागापासून सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आज आपण पाहिलं एरर डिटेक्शन, किंवा याला दुसरं नाव आहे स्पॉटिंग द एरर्स. याच्यावरचा आज आपण पहिला भाग पाहिला.
मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवरील आधारित आमच्या नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.